हॅलो, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो आहे केसरी येथे। केसरी येथील ग्लोबल ॲक्वेरियम पाहण्यासाठी। हे ॲक्वेरियम अगदी सावंतवाडीपासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही जर सावंतवाडीत आलात तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा। मुलांना घेऊन तर नक्कीच या, आवर्जून या। तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत। तर आम्ही इथे आलो होतो संध्याकाळच्या वेळी, त्यामुळे वातावरण तर खूप छानच होतं। सूर्यास्ताची वेळ होती, त्यामुळे ते पाहण्यासाठी सुद्धा खूपच छान वाटत होतं। त्यानंतर इथे तिकीट आहे, एंट्री फीज आहे। मोठ्यांसाठी 100 रुपये आणि लहान मुलं जी 3 वर्षाच्या वरील आहेत त्यांना 50 रुपये असं तिकीट आहे। त्यानंतर हे सगळं इथे जो आर्टिफिशियल धबधबा होता जो इथे तयार केलेला आहे ते पण खूप छान वाटतं। पाहू शकतात मागे सूर्यास्ताच्या वेळेचं सगळा जो नजारा आहे तो खूप छान होता आणि हे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे। एवढं छान वाटत होतं तिथे गेल्यावर, खूप प्रसन्न वाटतं। मुलं फार एन्जॉय करतील। अद्वैतने पण फार एन्जॉय केला, त्याला खूप छान वाटत होतं। त्यानंतर एंट्रीला जायला एक नेमो फिश होता। नेमो कार्टून जर बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला नक्कीच माहीत असणार। तर त्याचं काम चालू होतं त्यामुळे मी ते शूट केलं नाही। तसंच ना इथे वेगवेगळे प्राणी आणि पक्षीसुद्धा आहेत आणि त्या प्राण्यांबद्दलची माहिती, ते कुठलं आहे का, कुठल्या प्रजातीचे आहेत, कुठल्या ब्रीड आहे, हे सगळं त्याच्याबद्दलची माहिती त्या बोर्डवर दिलेली होती। वेगवेगळे पक्षी पण तिथे खूप छान छान होते। पुढे मी हे सगळं शूट केलेलं आहे। पक्ष्यांचे आवाज ऐकून इतकं छान वाटत होतं। एक निसर्गात असल्याचं जे फिलिंग येतं ना ते खूप छान होतं। तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला देखील हा अनुभव घेता येईल। हे पाहून सगळं असं वाटत होतं की अद्वैत घाबरणार, पण तो खूप इंटरेस्ट घेऊन ते सगळं बघत होता आणि त्याचे प्रश्नमंजुषा तर बापरे, भरपूर प्रश्न विचारत होता। त्याला काही ॲक्च्युली समजत नव्हतं त्यातलं काय आहे एक्झॅक्ट हे, बट त्याला ते आवडत होतं बघण्यासाठी। तो खूप खुश होता त्यात आणि पुढे जाऊन फिशचं ॲक्वेरियमसुद्धा पाहायचं होतं। तो फिश बघण्यासाठी आणि खाण्यासाठी दोन्हीसाठी एक्सायटेड असतो। तो त्याचं चालू होतं हे सगळं पाहणं बघणं सगळं आणि प्रश्न विचारणं त्याबद्दलचे। त्यानंतर इथे एक इग्वाना होता, तो छान झोपला होता, म्हणजे एकदम भारी पोज देऊन अगदी झोपला होता। तो बघून खूप छान वाटलं। त्यानंतर इथे वेगवेगळे ऑस्ट्रिचेस आणि होते, म्हणजे डक होते, ऑस्ट्रिचेस होते। तसंच ना इथे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन देखील होतं, जिथे मुलं एन्जॉय करू शकतात। तसंच ना इथे एक सेल्फी काढण्यासाठी किंवा फोटोज काढण्यासाठी पॉईंट होता, तर मी तिथे बसून फोटोज वगैरे पण काढू शकता। खूप छान नदीचा प्रवाह आणि त्यामध्ये ती सिटिंग अरेंजमेंट्स होत्या फोटो काढण्यासाठीच्या। त्यानंतर हे ॲक्वेरियम आहे। कुठे गेले सगळे गायब लगेच?
आद्वैत हे सगळं फार एन्जॉय करत होता, त्याला खूप आवडलं हे सगळं, खूप मस्ती करत होता, खूप छान वाटत होतं त्याला देखील. आणि त्याला तसं पाहून आम्हाला पण खूप छान वाटलं, कारण त्यानं ते एन्जॉय व्यवस्थित केलं सगळं. त्यानंतर इथे आम्ही एक अजूनसुद्धा म्हणजे आम्हाला समजलेलं की इथे ना अजून पुढे जाऊन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत, जसं की काय म्हणतात आपलं ते सायकलिंग, रोप सायकलिंग, त्यानंतर जे काही ॲडव्हेंचर गेम्स असतात ना ते सगळं इथे सुरू होणार आहे लवकरच. मे बी हा वर्षभरात वगैरे होईलच. त्यानंतर आईस स्टेशन पण इथे सुरू होणार आहे. सो एक्सायटेड आहे की ते सुद्धा बघायला मिळेल लवकरच आम्हाला. इथे हा तो पण अनुभव घेता येईल. तर हे सगळं पाहून खूप मस्त वाटलं. तुम्ही इथे जर आला सावंतवाडीला किंवा गोव्याला वगैरे जाताना तुम्ही ह्या ॲक्वेरियमला नक्की भेट द्या, तुम्हाला देखील खूप आवडेल हे. त्यानंतर हे समोर जे आहे ते ॲक्वेरियम आहे त्याला जी काही आहे ती वॉल स्टिकर वगैरे नाही आहे, तर ती स्वतः पेंट केलेली होतं, हँड पेंटेड होतं. पेंटिंग पण खूप छान वाटत होतं, म्हणजे जे वॉल पेंटिंग आहे ते खूप अप्रतिम होतं. आतमध्ये एंटर केल्यावरच असं एक लांबलचक उभं असं फिश टँक आहे. त्यात छोटं छोटं अगदी कलरफुल फिश होते, खूप छान वाटत होतं. अद्वैत मस्त बघत बसला होता त्याला पण ते आवडत होतं. खूप अगदी छोटे छोटे फिश आहेत आणि कलरफुल असल्यामुळे ते दिसायला पण खूप छान वाटतात. तसंच पुढे पण इथे असे वेगवेगळे फिश आहेत आणि प्रत्येक फिशची जी डिटेल आहे, जसं की बाहेर प्राणी आणि पक्ष्यांचे डिटेल्स दिल्या होत्या तशा प्रत्येक फिशच्या डिटेल्ससुद्धा खाली दिलेल्या आहेत. त्याचं नाव आणि त्याची जी काही ब्रीड आहे, जी काही प्रजाती आहे त्याबद्दलच्या सगळ्या डिटेल्स, किती साईज आहे, किती म्हणजे कुठल्या पाण्यामध्ये हे आहेत, हे सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ते त्या दिलेल्या आहेत.
100 रुपयाच्या हिशोबाने खूप छान होतं, पाहण्यासाठी भरपूर काही होतं. तुमच्या फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी सुद्धा खूप छान प्लेस आहे. तुम्ही तिथे बाहेर बसून सुद्धा खूप निसर्गाचा छान असा आनंद घेऊ शकता. होप सो की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.